नमस्कार, मी विनय. जागतिक महिला दिनानिमित्त मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे मुलगी. किलबिलाट झाला घरात, किलबिलाट झाला घरात, बाळाने किंकाळी फोडली. किलबिलाट झाला घरात, बाळाने किंकाळी फोडली. बाप धावत सुटला गावात, बाप धावत सुटला गावात, म्हणे माझ्या घरी मुलगी जन्मली. किलबिलाट झाला घरात, बाळाने किंकाळी फोडली. किलबिलाट झाला घरात, बाळाने किंकाळी फोडली. बाप धावत सुटला गावात, म्हणे माझ्या घरी मुलगी जन्मली. 8 दिवस वाटले पेढे, 8 दिवस वाटले पेढे, येणाऱ्या जाणाऱ्यांनाही सांगू लागला. 8 दिवस वाटले पेढे, येणाऱ्या जाणाऱ्यांनाही सांगू लागला. मुलगी झाली म्हणताना एकटाच आनंदाने नाचू लागला. 8 दिवस वाटले पेढे, येणाऱ्या जाणाऱ्यांनाही सांगू लागला. मुलगी झाली म्हणताना एकटाच आनंदाने नाचू लागला. जरा मोठी झाली मुलगी, जरा मोठी झाली मुलगी, गावभर खांद्यावर मिरवू लागला. जरा मोठी झाली मुलगी, गावभर खांद्यावर मिरवू लागला. तिचा प्रिय होऊन तिच्या साऱ्याच इच्छा पुरवू लागला. जरा मोठी झाली मुलगी, गावभर खांद्यावर मिरवू लागला. तिचा प्रिय होऊन तिच्या साऱ्याच इच्छा पुरवू लागला. मग काळजावर दगड ठेवून शिक्षणासाठी शहरात पाठवले. मग काळजावर दगड ठेवून शिक्षणासाठी मुलीचे शहरात पाठवले. कोलकाता, बदलापूर, स्वारगेट प्रकरण बापाच्या ठिकाणी बोलू लागले. मग काळजावर दगड ठेवून शिक्षणासाठी शहरात पाठवले. कोलकाता, बदलापूर, स्वारगेट प्रकरण बापाच्या ठिकाणी पडू लागले. आता बाप नीट झोपत नाही, आता बाप नीट झोपत नाही. बलात्काराचे प्रकरणही डोक्यातून जात. आता बाप नीट झोपत नाही, बलात्काराचे प्रकरणही डोक्यातून जात नाहीत. मुलगी त्याची घराबाहेर असताना बापाचं काळीच धडधडल्याशिवाय राहत नाही. बापाचं काळीच धडधडल्याशिवाय राहत नाही.